मंडळी, महाराष्ट्राचा इतिहास म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिलं नाव येतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य हे फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगात नावाजलं गेलंय. पण महाराजांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्र कसा होता, त्याचा इतिहास नेमका काय होता? महाराजांच्या जन्माच्या तब्बल 1000 वर्षांपूर्वी अजिंठा वेरूळ सारखी जागतिक वारसा स्थळं कुणी बांधली असतील, असे प्रश्न आपल्याला कधी पडले आहेत का? याशिवाय आजची मुंबई म्हणजे त्या काळी फक्त एक बंदर होतं, तर आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला एक तालुका त्या काळी चक्क महाराष्ट्राची राजधानी होता. अशा एक ना अनेक आश्चर्यकारक गोष्टी थोड्या थोडक्या नाहीत तर तब्बल 65,000 वर्षांचा इतिहास असलेल्या या आपल्या महाराष्ट्राच्या मातीला आज आपण मराठी अस्मिता म्हणतो. याच मराठी अस्मितेचा आणि छत्रपती शिवरायांच्या जन्मा अगोदरच्या 100 वर्षांच्या इतिहासाचा आढावा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे महाराष्ट्र राज्य भाषेवरून, प्रांत रचनेवरून 1 मे 1960 रोजी स्थापन झालेलं भारत देशातलं एक राज्य. पण खूप खूप वर्षांपूर्वी, म्हणजेच फार अगदी जेव्हा माणूस नव्हता तर होमोसेपियन होता, आणि अभ्यासकांच्या मते त्या गोष्टीला आता 65,000 वर्ष झाली, तेव्हा होमोसेपियन आफ्रिकेतून जगभरातील वेगवेगळ्या भागात स्थायिक झाले. त्यांच्यातलाच एक कळप या दख्खन पठाराच्या भागात सेटल झाला. तेव्हा ना कुठला धर्म होता, ना राजा होता, ना देश होता. तेव्हा फक्त शिकार करा, खा प्या आणि झोपा एवढंच काम होतं. त्या काळातले पुरावे महाराष्ट्रातील काही भागात उत्खननात आजही सापडतात. त्यानंतर जेव्हा उत्तर भारतात सिंध संस्कृती विकसित झाली तेव्हा ती या दख्खनच्या भागात म्हणजेच आताच्या महाराष्ट्रापर्यंत आली. त्यानंतर इसवी सन 200च्या आसपास या दख्खनच्या पठारावर सातवाहन राजवटीची सुरुवात झाली. सिमुक या राजानं सातवाहन राजवटीची स्थापना केली होती. याचं राज्य म्हणजे फक्त आजचा महाराष्ट्र म्हणून पाहू नका, तर पूर्णच्या पूर्ण दख्खनचा पठार म्हणजे आजचं महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि मध्य प्रदेश, छत्तीसगडचा काही भाग, एवढ्या मोठ्या भागावर सातवाहनांचं राज्य होतं. आणि त्यांची राजधानी होती प्रतिष्ठान, म्हणजेच आजच्या आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण हा तालुका. पैठण हे त्या काही जागतिक पातळीवरचं मोठं शहर होतं. पैठणच्या प्रसिद्ध पैठणी साडीचा इतिहास हा तेव्हापासूनच आहे. सातवाहनांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सेना नव्हती, तर त्यांची व्यापार करणारी बंदरं होती. कालांतरानं सातवाहनांच्या राजवटीचा शेवट झाला आणि त्यानंतर वाकाटक आणि राष्ट्रकूट साम्राज्यानं या भागावर अनेक वर्ष राज्य केलं. या काळात हा भाग भारताच्या कला आणि संस्कृतीचा एक महत्वाचा वाटेकरी झाला. वाकाटक वंशाचा राजा हरिसेन याच्या काळातच जगप्रसिद्ध अशा अजिंठा लेण्यांची आणि तिथं असलेल्या ऐतिहासिक अशा भित्तिचित्रांची निर्मिती करण्यात आली. आजही या लेण्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून जतन केलंय. आपणही एकदा वेळात वेळ काढून हा प्राचीन ठेवा बघितलाच पाहिजे. या काळात हिंदू आणि बौद्ध धर्म या भागात गुण्यागोविंदानं रांधत होते. त्यानंतर आलेल्या राष्ट्रकूट राजवटीतील राजा कृष्णदेवराय यानं महाराष्ट्राच्या संस्कृतीला अजून एक मोठी देणगी दिली. त्यांनी वेरूळच्या लेण्यांमध्ये आश्चर्यकारक अशा कैलास मंदिराची निर्मिती केली. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे इतर सामान्य मंदिरांप्रमाणे खालून वर बांधकाम केलेलं नाही, तर तत्कालीन मंदिर आणि मूर्तिकारांनी एक बेसॉल्टचा अख्खा डोंगर वरून कोरायला सुरुवात केली. जवळपास 2 लाख टन खडक कोरून बाहेर काढण्यात आला आणि अशा प्रकारे या भव्य दिव्य मंदिराची निर्मिती केली गेली. आजच्या काळातले सिव्हिल इंजिनियर आणि तंत्रज्ञही या मंदिराला प्रत्यक्ष बघितल्यावर म्हणतात की आजच्या काळातली एवढी प्रगत टेक्नॉलॉजी वापरूनही अशा प्रकारच्या अचूकतेनं मंदिर बांधणं जवळपास अशक्य आहे. राष्ट्रकूटांनी फक्त मंदिरच बांधलं नाही, तर त्यांनी आजच्या आपल्या मराठी भाषेची पहिली लिपी सुद्धा तयार केली. तत्कालीन प्रचलित संस्कृत आणि प्राकृत भाषेच्या संगमातून प्राकृत मराठी भाषेचा उगम होत होता. 9व्या-10व्या शतकात येईपर्यंत मराठी भाषा तयार झाली, जिनं पूर्ण दख्खन पठाराला एकत्र आणलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तोपर्यंत उत्तर भारतात हिंदी भाषेचा शोधही लागलेला नव्हता. त्यानंतर 13व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचं मराठी स्वरूप अर्थात भावार्थ दीपिका म्हणजेच आपली ज्ञानेश्वरी लिहिली. ही त्या काळातली खूप मोठी सांस्कृतिक घडामोड होती. दख्खन पठारावर जेव्हा ही सांस्कृतिक क्रांती होत होती तेव्हा उत्तर भारतात मात्र एक असं राजकीय वादळ येणार होतं जे लवकरच आपल्याकडे पण येऊन धडकणार होतं. आता ते वादळ नेमकं काय होतं आणि त्याचा महाराष्ट्रात काय परिणाम होणार आता ते आता आपण बघूयात. तर बघा मंडळी, त्या काळी महाराष्ट्रात यादवांची सत्ता होती आणि त्यांची राजधानी होती देवगिरी, म्हणजेच आजचा संभाजीनगर जिल्ह्यातला देवगिरी किल्ला. हा किल्ला सुद्धा एका उभ्या डोंगराला कापूनच बनवलेला आहे आणि शत्रूंच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी याच्या चारही बाजूंनी मोठमोठे खंदक खोदलेले होते आणि त्यात मोठमोठ्या मगरी सोडलेल्या होत्या. त्या काळात या किल्ल्याला जिंकणं अशक्यच होतं. त्यावेळी तत्कालीन यादवांचा राजा रामचंद्र याच्या सत्तेत प्रजा समृद्ध आणि आनंदात जगत होती.
पण 1296 साली एक अशी घटना घडली जिनं भारताच्या इतिहासाला कलाटणीच दिली. अल्लाउद्दीन खिलजी या दिल्ली सरकारच्या सरदारानं असं काही कांड केलं की ज्याची कुणालाच कल्पना नव्हती. दिल्लीचे सुलतान असलेले त्याचे काका जलालुद्दीनला सुद्धा कल्पना न देता अल्लाउद्दीन खिलजी हा त्याचं 8,000चं सैन्य घेऊन थेट देवगिरीवर चालून आला. या दोनची सेना या अचानक झालेल्या हल्ल्यासाठी तयार नव्हती आणि त्यातल्या त्यात खिलजीनं अशी अफवा पसरवली होती की मागून अजून दिल्लीची 20,000ची सेना येते. त्यामुळे यादव सेनेचं मनोबल अजूनच खचलं आणि अजिंक्य असा देवगिरी किल्ला पराभूत झाला. या विजयामुळे पहिल्यांदाच दख्खन हे दिल्ली सल्तनतच्या अधिपत्याखाली आलं. अल्लाउद्दीन खिलजी दिल्लीचा सुलतान झाला आणि तिथून पुढं अनेक शतकं महाराष्ट्रावर दिल्ली सल्तनत शासन राज्य करायला लागली. यामुळे दख्खनचं राजकीय आणि सांस्कृतिक वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. त्यानंतर या भागात बहमनी शासन आलं. यामध्ये महाराष्ट्र अहमदनगर, विजापूर, गोवळकोंडा, बिदर आणि बरार अशा 5 सत्ता केंद्रांमध्ये विभागला गेल्यानं यांच्यात सतत छोटी मोठी युद्ध होत राहिली. या 5ही राज्यांना आपापसातील युद्धांसाठी जे सैन्य लागायचं ते मूळ तर दख्खनी म्हणजेच मराठी होतं. त्यामुळे त्यांच्या सैन्यात बरेचसे सरदार मराठाच असायचे, मात्र ते या सत्ता केंद्रासाठी आपापसात लढत होते. याच दरम्यान 17व्या शतकात सह्याद्रीच्या कुशीत एका नव्या राजकीय वादाचा जन्म झाला. ते म्हणजे कोण हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. शहाजी पुत्र शिवाजीराजे भोसले. त्यांनी सामान्य शेतकरी आणि सैनिकांना स्वराज्याचा विचार दिला. सगळ्यांना संघटित केलं. त्यांची खरी ताकद त्यांची सेना नव्हती तर स्वराज्याचा विचार होती. आणि त्या सोबतीला भौगोलिक परिसराची जाण तसेच गनिमी कावा अशा जमेच्या बाजूंचा पुरेपूर वापर करून त्यांनी सर्व सत्ताधाऱ्यांना सोळो की पळो करून सोडलं. त्यातच 1659 मध्ये त्यांनी विजापूरचा सेनापती अफजल खानाचा कोतळा काढून दख्खनच्या मनात रुतलेल्या आणि खिलजीनं शतकांपूर्वी केलेल्या पराभवाचा बदला घेतला. छत्रपती शिवाजी महाराज मराठा स्वराज्याचे संस्थापक तर झालेच, पण त्यासोबतच त्यांनी अत्याधुनिक नौदलाची स्थापनाही केली आणि जमीन युद्धासोबतच समुद्री व्यापारालाही प्राधान्य दिलं. त्यानंतर कान्होजी आंग्रे यांच्या नेतृत्वात मराठा आरमार एवढं डेव्हलप झालं की त्याची दहशत पार ब्रिटिश, डच, पोर्तुगीज यांच्या आरमारातही बसली होती. त्यानंतर 1680 मध्ये जेव्हा शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला तेव्हा दिल्लीचा सुलतान औरंगजेबला वाटलं की आता त्याला दख्खन सहज जिंकता येईल, म्हणून तो लाखोंची सेना घेऊन दिल्लीतून महाराष्ट्रात आला. पण छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वात मराठ्यांनी तिथून पुढे त्याचा तब्बल 9 वर्ष छळ केला. दगाफटका करून त्यानं संभाजी महाराजांना जेरबंद केलं आणि अमानुष छळ करून त्यांची हत्या केली. त्याला वाटलं होतं की आपल्या राजाचा असा झालेला मृत्यू पाहून मराठे शरण येतील, पण झालं उलटच. मराठे अजूनच पेटून उठले आणि त्यांनी तिथून पुढे 27 वर्ष मुघलांशी यशस्वी लढा दिला. छत्रपती राजाराम महाराज आणि ताराबाई यांच्या नेतृत्वात मराठ्यांची 2 वेगवेगळी सत्ता केंद्र असूनही त्यांचा शत्रू मात्र मुघलच होता. मुघल एक किल्ला जिंकले की मराठे मागून दुसरा किल्ला काबीज करत असत. औरंगजेब दख्खन जिंकून परत दिल्लीला जाण्याच्या विचारानं आला होता, मात्र मराठ्यांनी याच मातीत त्याला दफन व्हायला भाग पाडलं. त्याच्या मृत्यूनं भारतात मुघलशाहीचाही अंत झाला. त्यानंतर मात्र मराठ्यांनी मागं वळून पाहिलंच नाही. पेशवे काळात जवळपास पूर्ण देशावर मराठ्यांचा अंकुश होता, मात्र पानिपतच्या युद्धात झालेल्या दारुण पराभवामुळे मराठा साम्राज्य अस्तास गेलं आणि त्यानंतर कालांतरानं आपल्या भूभागावर आणि पूर्ण भारतावर ब्रिटिशांनी राजकीय वर्चस्व निर्माण केलं आणि त्यानंतरच्या घडामोडी तर तुम्हाला माहीतच आहेत. अशा प्रकारे दुसऱ्या शतकात सुरू झालेल्या आपल्या मराठी मातीच्या अस्तित्वाचा स्वाभिमानाचा प्रवास आजच्या आधुनिक महाराष्ट्रापर्यंत देशातील सर्वात आघाडीच्या राज्यापर्यंत पोहोचलाय आणि याचे प्रणेते होते अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज. आणि आजच्या दिवशी म्हणजे 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतलेला होता आणि आजचा हा दिवस संबंध महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. त्यानिमित्तानेच आजचा हा व्हिडिओ प्रपंच. बाकी आपल्या महाराष्ट्राचा इतिहास ऐकून तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विषय जुबारीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.